आटपाडीच्या युवा नेत्याचे खासदार विशाल पाटील यांना निवेदन। आटपाडी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड झाली आहे, अजून नवीन होत आहे। भविष्यामध्ये या शेतमालाच्या बाजारपेठेची विक्रीची समस्या निर्माण होत आहे। यावर उपाययोजना म्हणून शेतीमाल प्रक्रिया उद्योग निर्माण होण्याची अतिशय गरज आहे। यामुळे शेतीमालाला योग्य दर मिळेल, तरुण बेरोजगारांना रोजगार मिळेल, बेकारी कमी होईल। याशिवाय आटपाडी तालुक्यात छोटे मोठे उद्योग व्यवसाय वाढीस लागण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी MIDCची होण्याची आवश्यकता आहे। अशाच अनेक खानापूर मतदारसंघातील समस्या सोडवण्याबाबत आटपाडीचे युवा नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री संभाजी शेठ पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना निवेदन केले आहे। यापूर्वी शासन स्तरावरून आश्वासन दिले होते, परंतु अंमलबजावणी झाली नाही। तरी सदर MIDC आपण स्वतः प्रयत्न करून न्याय मिळवून द्यावा, ही विनंती संभाजी शेठ पाटील यांनी केली आहे। शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र होण्यासाठी शिक्षणाचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यापीठ उपकेंद्र असावे असा धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता। खानापूरची गायरान जमीन ही सांगली जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून तरुणांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी व नवीन रोजगार निर्मितीसाठी उपकेंद्र आहे। सदर प्रस्तावित जागा लवकरात लवकर विद्यापीठ उपकेंद्रासाठी आरक्षित करण्यात यावी, यासाठी समाजसेवक श्री संभाजी शेठ पाटील यांनी दिनांक 26/12/2023 पासून लाक्षणिक उपोषण तहसील कार्यालय विटा येथे केले होते। अशा प्रकारे खानापूर मतदारसंघातील समस्या सोडवण्याबाबत आटपाडीचे युवा कार्यकर्ते श्री संभाजी शेठ पाटील यांनी माननीय खासदार विशाल पाटील यांना निवेदन केले आहे।